तुम्ही आरशात तर रोज स्वतःला पाहत असाल नाही, म्हणजे आज मी जाड झाली आहे असं जर तुम्हाला सारखं वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. कारण गेल्याच आठवड्यात भारत सरकारचा एक अहवाल आलाय आणि त्याच्यात भारतातले कोट्यावधी लोक लठ्ठपणाच्या जाळ्यात सापडत आहेत आणि त्याहूनही भयंकर म्हणजे त्याची आपल्याला जाणीवही नाही. नक्की समस्या काय आहे? तर गेल्याच आठवड्यात नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेची फॅक्ट शीट सरकारने रिलीज केली. यातून ॲडल्ट इंडियन्स हे जाड होत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका वाढलाय अशी माहिती पुढे आली. हा डेटा आता अजून काय सांगतो तर 15 ते 49 या वयोगटातल्या 30.7% महिला या ओव्हरवेट आहेत. तर 2019-20 मध्ये हे प्रमाण फक्त 24% इतकं होतं. तसंच पुरुष लठ्ठ असण्याचं प्रमाण हे 22.9%वरनं 27.3%वरती आलेलं आहे. म्हणजेच प्रत्येकी 3 महिलांपैकी 1 महिला आज लठ्ठ आहे आणि प्रत्येकी 4 पुरुषांपैकी एकापेक्षा जास्त पुरुष हे लठ्ठ आहेत. आता सर्व भारतभर ही लठ्ठपणाची समस्या सारखीच आहे का? तर असं अजिबात नाहीये. ठराविक राज्यांमध्ये ओबेसिटीची समस्या ही खूप जास्त आहे. दक्षिण भारत आणि किनारपट्टीच्या राज्यांमध्ये ही लठ्ठपणाची समस्या खूप जास्त गंभीर आहे. आपण याचा काही डेटा पाहूया. कोणत्या राज्यातल्या महिला या सर्वाधिक लठ्ठ आहेत? तर पॉंडेचेरी याच्यामध्ये नंबर 1 वर आहे. पॉंडेचेरीतल्या 51.3% महिला लठ्ठ आहेत, म्हणजे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त. त्याच्या खालोखाल लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि केरळचा नंबर येतो. आणि तसंच कोणत्या राज्यांमधले पुरुष सर्वाधिक लठ्ठ आहेत? तर अंदमान निकोबारमधले 46.1% पुरुष हे लठ्ठ आहेत आणि त्याच्या खालोखाल पॉंडेचेरी आणि गोव्याचा नंबर येतो. आणि गोव्यातल्या 32.1% पुरुषांना डायबिटीस सुद्धा आहे. त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. पण या सगळ्यामध्ये महिलांमधल्या लठ्ठपणामागे अजूनही काही इतर कारणं सांगितली जातात. म्हणजे जसं की हार्मोनल बदल असेल, प्रेग्नन्सी असेल, मेनोपॉज यासारख्या गोष्टींमुळे महिलांमध्ये त्या फेजमध्ये वजन वाढणं हे तसं कॉमन समजलं जातं. पुढे जाऊया. मधुमेहाचा आणि लठ्ठपणाचा काय संबंध आहे तेही आपण पाहूया. तर लठ्ठपणा आणि टाईप 2 डायबिटीस यांचा जवळचा संबंध आहे. शरीरात जेवढं जास्त फॅट असतं तेवढं ते तुमच्या शरीरातलं चयापचयाच्या क्रियेवरती परिणाम करतं. म्हणजे कसं? तर आपल्या शरीरामध्ये चावी आणि कुलूप अशी एक सोपी सिस्टीम आहे. म्हणजे आपण जेवतो, त्या अन्नातनं साखर तयार होते, ती साखर आपल्या रक्तामध्ये येते आणि नंतर ती आता पेशींमध्ये जायला हवी, राईट? पण ती कशी जाणार? तर इन्शुलिन मार्फत. इन्शुलिन ब्लड शुगरला पेशींमध्ये जायची परवानगी देतं. पण तुमच्यामध्ये लठ्ठपणा असेल तर नेमकं काय होतं? तर जेव्हा शरीरात फॅटचं प्रमाण जास्त असतं तेव्हा त्या फॅट सेल्स एक विशिष्ट प्रकारचं रसायन सोडतात आणि हे रसायन इन्शुलिनच्या कामामध्ये अडथळा आणतं आणि यालाच डॉक्टर इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. याच्यामुळे तुमची ब्लड शुगरची लेवल ही वाढायला लागते, तुम्हाला शुगरच्या गोळ्या मागे लागतात आणि तुम्ही डायबिटीसचे शिकार होता. ICMRच्या एका अहवालानुसार दक्षिण आशियाई लोकांमध्ये एकंदरीतच बेली फॅट हे जास्त असतं, मसल मास कमी असतं आणि त्यामुळे त्यांच्यात सुद्धा इन्शुलिन रेझिस्टन्सची समस्या ही खूप जास्त आढळते. आता असाच लठ्ठपणा आणि हृदयरोग यांचाही एकमेकांशी संबंध आहे. कसा तो आपण पाहूया. तर तुमच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या पसरलेल्या आहेत, त्या हृदयापासून संपूर्ण शरीरामध्ये रक्त पोहोचवायचं काम करतात. पण लठ्ठपणामध्ये काय होतं? तर जेव्हा आपण जास्त खातो, पर्टिक्युलरली तेलकट म्हणा, गोड पदार्थ असं, तेव्हा रक्तामध्ये LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल हे जास्त वाढतं. हे खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जमा होतं आणि मग रक्त पुढे जायला प्रॉब्लेम येतो, अडथळा निर्माण होतो आणि हृदयाला त्याच्यासाठी ॲडिशनल ताकद लावावी लागते. यामुळे रक्तवाहिन्या या खूप नॅरो, अरुंद होत जातात आणि यातून पुढे काय होतं? तर हाय ब्लड प्रेशर, हृदयावर सततचा ताण, हार्ट अटॅक आणि याचं टोक म्हणजे ब्रेन स्ट्रोक. यामुळे या सगळ्याच्या मागे लठ्ठपणा आहे हे आपल्याला इथे स्पष्ट होतं. पण भारतीय एकदम एकाएकी जाड कसे काय होत आहेत? तर यामागे आहेत आपल्या बदललेल्या सवयी. पहिलं म्हणजे बैठी जीवनशैली. ऑफिसमध्ये 8-8, 10-10 तास खुर्चीत बसायचं, घरी आल्यावर सोफ्यावर पडायचं, मोबाईल स्क्रोल करायचा आणि व्यायामाचं काय? बघू, कधीतरी उद्या वगैरे करू. यामुळे दुसरं कारण आहे आहारातले बदल. सतत बाहेरचं खाणं, जंक फूड, पॅकेज्ड फूड, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड. आणि याच्यामध्ये काय असतं? तर भरपूर कॅलरीज पण पोषण मात्र शून्य. शरीरातल्या पेशींना ज्या मायक्रोन्यूट्रिएंट्सची गरज असते ते न्यूट्रिएंट्सच आपल्याला मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे कॅलरी, फॅट आणि शुगरच शरीरामध्ये सतत जात राहते. ICMRच्या अहवालानुसार भारतीय आहारात लो क्वालिटीचे कार्ब्स, हाय सॅच्युरेटेड फॅट्स आणि अतिशय कमी प्रोटीन असतं
आणि ज्यांचं आहारात कार्ब्स प्रमाण जास्त असतं त्यांना टाईप 2 डायबिटीस होण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो. आणि तिसरं कारण म्हणजे वाढतं शहरीकरण. शहरीकरणामध्ये ना सगळेजण गाड्या वापरतात. यामुळे चालणं बंद, सायकलिंग बंद, व्यायाम बंद, शारीरिक हालचाली कमी, असं सगळं एकंदरीतच चित्र तयार झालेलं आहे. बरं, पुढे जाताना हा फक्त लठ्ठपणाचाच सर्वे होता का? तर अजिबात नाही. यातून अजूनही काही बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भारतात न्यूट्रिशनची समस्या ही खूप जास्त गंभीर आहे. ग्रामीण भारतातले 5 पैकी 1 जण हे अंडरवेट आहेत. आणि 5 वर्षांखालील मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 5 पैकी 3 मुलं ही त्यांच्या वयाच्या मानाने कमी उंचीची आहेत. आता या सगळ्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काय? तर शारीरिक हालचाल करा, जेवणात फळभाज्यांचं प्रमाण वाढवा, पालेभाज्या खा, एक्स्ट्रा शुगर, मैदा असलेले पदार्थ कमी खा, तेलकट पदार्थ मंडळी जिभेला जरी आवडत असले तरी त्याची काहीतरी लिमिट ठरवा, स्क्रीन टाईम कमी करा, झोप पूर्ण घ्या, भरपूर पाणी प्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरजेचं असल्यास डॉक्टरचा सल्लासुद्धा आवश्यक घ्या. कारण लठ्ठपणाच्या बाबतीत भारताचा आज जगात 3रा नंबर आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्हाला या वाढत्या लठ्ठपणाबद्दल काय वाटतंय? तुमचे अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट.